ओके. तर आत्ता आपल्याला दिसत आहेत स्टेजवरती स्क्रीनवरती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री माननीय श्रीयुत किंजारपू राममोहन नायडूजी, ज्यांचं आगमन मगाशीच दिल्लीवरनं झालं होतं. मी तुम्हाला सांगितलं होतं ते आता माननीय मुख्यमंत्र्यांसोबत आहेत. प्रतीक्षा का फल मीठा होता है असं म्हणतात. त्यामुळे थोडीशी वाट पाहायला लागते, पण मला वाटते अगदी काही क्षणातच हे टेक ऑफ होईल फ्लाईट. आणि हे डेमो फ्लाईट आहे बरं का. मगाशी म्हटल्याप्रमाणे हे FTOचं डेमो फ्लाईट आहे.
तर ही आहे कोनशिला जी आपल्याला आता स्क्रीनवरती दिसते आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे अमरावती विमानतळ आणि प्रवासी विमान सेवेचं लोकार्पण, त्याप्रमाणेच एअर इंडिया FTO डेमो फ्लाईटचं उड्डाण, हे सर्व या कोनशिलेवरती चिन्हांकित करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस, त्यांच्या बाजूला दिसत आहेत आपल्याला उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे. अनावरण झालेलं आहे. मॉडेलची पाहणी झालेली आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत इतर सर्व मान्यवरांचं आता मंचाच्या दिशेने प्रस्थान होईल. त्या सर्वांचं मंचावर आगमन होताच आपण इथल्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करूया. या सर्वांच्या स्वागताच्या तयारीत आपण सर्व आहातच. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं मंचावर आगमन झालेलं आहे. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. त्यांच्या सोबत आहेत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री माननीय श्री किंजरापू राममोहन नायडूजी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव शिंदे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार,
माननीय श्रीयुत मुरलीधर मोहोळजी, केंद्रीय राज्यमंत्री नागरी विमान वाहतूक आणि सहकार, माननीय श्रीयुत चंद्रशेखर बावनकुळेजी, महाराष्ट्राचे महसूल मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री, माननीय श्रीयुत गिरीश महाजनजी, महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री, माननीय श्रीयुत आकाश पुनकरजी, महाराष्ट्राचे कामगार मंत्री, माननीय श्रीयुत आनंदराव अडसूळजी, अध्यक्ष अनुसूचित जाती आणि जमाती आयोग, त्याबरोबरच इतर सर्व माननीय लोकप्रतिनिधी, माननीय खासदार, माननीय आमदार आणि सर्व अधिकारी. मंडळी, कार्यक्रमाची सुरुवात ही राष्ट्रगीताने होईल आणि त्यानंतर लगेचच राज्यगीत होईल. सर्वांनी सन्मानार्थ उभं राहावं ही विनंती. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. राज्यगीत. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. शिजला विठ्ठलाच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचे ही दस्तगावली महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. नमस्कार मंडळी. महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्यादित आयोजित अमरावती विमानतळ आणि प्रवासी विमान सेवेचं लोकार्पण, त्याप्रमाणेच एअर इंडिया FTO डेमो फ्लाईटच्या उड्डाण सोहळ्याला उपस्थित सर्वांचं, विशेषतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय केंद्रीय मंत्री, इतर सर्व मंत्रीगण, मंचावरील सर्व मान्यवर अतिथी, सन्माननीय पाहुणे आणि उपस्थित अधिकारी, त्याप्रमाणेच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींचं मी मानसी सोनटक्के मनपूर्वक स्वागत करते. उडाण योजनेअंतर्गत प्रादेशिक विमान वाहतूक क्षेत्रात आज एक ऐतिहासिक सुवर्ण अध्याय जोडला जातोय आणि आपण सर्व त्याचे साक्षीदार.
भारतीय परंपरेप्रमाणे दीप प्रज्वलित करून या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस आणि इतर सर्व मान्यवरांना विनंती करते दीप प्रज्वलित करावा. दीपेन लोकान जयती दीपस्तेजोमयः स्मृतः चतुर्वर्ग प्रदोदीपन तस्माद दीप यजेत प्रिय. दीप हा तेजोमय आहे. दीपाने जय मिळवता येतो. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांची प्राप्ती दीप करून देतो आणि म्हणूनच दीप प्रज्वलित करावा. दीप हे ज्ञानाचं प्रतीक आहे, आपण सर्व जाणता. दीप प्रज्वलित झालेला आहे. कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे. सरस्वती स्तवन देखील झालेलं आहे. सरस्वतीचे आशीर्वाद प्राप्त केलेले आहे. आणि आता गुलाब पुष्प, ग्रामगीता आणि मानचिन्ह देऊन मान्यवरांचं स्वागत करण्यात येईल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं स्वागत करतील श्रीयुत संजय सेठी, अपर मुख्य सचिव परिवहन व बंदरे, महाराष्ट्र शासन. मंडळी, ग्रामोन्नतीच्या तळमळीतून प्रकटलेले आर्त उद्गार म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी रचलेली ग्रामगीता. ग्रामशुद्धी, ग्रामनिर्माण, ग्रामरक्षण, ग्राम आरोग्य, ग्राम शिक्षण, ग्राम कुटुंब, ग्राम प्रार्थना, ग्राम मंदिर, ग्राम सेवा, ग्राम संस्कार, ग्राम उद्योग, ग्राम संघटन, ग्राम आचार या सगळ्याचा सूक्ष्म विचार ग्रामगीतेत संग्रहित केलेला आहे. तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता ही ग्रामदेवतेलाच अर्पण केली. केंद्रीय नागरिक उड्डयन मंत्री माननीय श्री किंजरापू राम मोहन नायडू जी स्वागत कर रहे हैं. माननीय श्री संजय सेठी जी. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्रीयुत एकनाथराव शिंदेजी यांचं स्वागत करतील श्रीयुत संजय सेठीजी. त्यानंतर मी स्वाती मॅमना विनंती करते की त्यांनी माननीय श्रीयुत अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचं स्वागत करावं. श्रीमती स्वाती पांडे, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विमान मुंबई MADC महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्यादित. त्यानंतर माननीय श्रीयुत मुरलीधर मोहोळजी, केंद्रीय राज्यमंत्री नागरी विमान वाहतूक आणि सहकार यांचं स्वागत करतील. मॅडम स्वागत करतील मॅडम स्वाती पांडेजी. माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळेजी, महाराष्ट्राचे महसूल मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री यांचं स्वागत करण्याची विनंती मी स्वाती मॅमना करते. त्यानंतर माननीय श्रीयुत गिरीश महाजनजी, महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री यांचं स्वागत करतील श्रीयुत संजय सेठीजी. माननीय श्रीयुत आकाश फुंदकरजी, महाराष्ट्राचे कामगार मंत्री यांचं स्वागत स्वाती मॅडम करतील. त्यानंतर माननीय श्रीयुत आनंदराव अडसूळजी, अध्यक्ष अनुसूचित जाती आणि जमाती आयोग यांचं स्वागत करण्याची विनंती मी संजय सेठी सरांना करते.
Sunil Bhaskaranji, CEO, Air India, FTO. I request Swati ma'am to please welcome him. इसके पश्चात श्री अमित कुमार, चेयरमैन अलायंस एयर. I request Sanjay Sethi ji to please do the honors. अमित कुमार जी. माननीय श्रीयुत आकाश पुनकरजी, महाराष्ट्राचे कामगार मंत्री, यांचं स्वागत स्वाती मॅडम करतील. त्यानंतर माननीय श्रीयुत आनंदराव अडसूळजी, अध्यक्ष अनुसूचित जाती आणि जमाती आयोग, यांचं स्वागत करण्याची विनंती मी संजय सेठी सरांना करते. Sunil Bhaskaranji, CEO, Air India, FTO. I request Swati ma'am to please welcome him. इसके पश्चात श्री अमित कुमार, चेयरमैन अलायंस एयर. I request Sanjay Sethi ji to please do the honors. अमित कुमार जी. आहे बेलोराच्या प्रथम नागरिक या नात्याने माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत करतील बेलोरा ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी चौधरी मॅडम. या स्वागताचा स्वीकार करावा ही विनंती. आदराचं आणि प्रेमाचं प्रतीक गुलाब. आणि यानंतर माननीय श्री प्रवीण पोटेजी, माजी पालकमंत्री अमरावती, माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत करतील. माननीय प्रवीण पोटे सरांना मी विनंती करते की त्यांनी पुढे येऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत या ठिकाणी करावं. धन्यवाद. मंडळी, केंद्रातील विशेष अतिथी आपल्या समवेत उपस्थित आहेत. त्यांचं महाराष्ट्र राज्याच्या वतीने स्वागत करतील माननीय मुख्यमंत्री महोदय. आज के समारोह के उपलक्ष्य में हिंदवी स्वराज के संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज जी की प्रतिमा देकर केंद्रीय नागरिक उड्डयन मंत्री माननीय श्री किंजरापू राम मोहन नायडू जी का सम्मानित करेंगे महाराष्ट्र के मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस जी. बोला छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की. आणि आता माननीय श्रीयुत मुरलीधर मोहोळजी, केंद्रीय राज्यमंत्री सहकार व नागरी विमान वाहतूक, यांचं देखील या ठिकाणी सीएम सरांच्या हस्ते सत्कार. परम पराक्रमी महान योद्धा, अद्भुत साहस आणि असामान्य शौर्य यांची प्रतिमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज. आणि मागील सर्व ऑफिसर्स, MADCचे ऑफिसर्स, इतर मान्यवरांचं, लोकप्रतिनिधींचं, खासदारांचं आणि आमदारांचं स्वागत करतील. मंडळी, ग्रामीण अर्थव्यवस्थेला शहरांशी जोडण्यासाठी शासनाने MADC मार्फत
विमान वाहतुकीवर लक्ष केंद्रित करून विमानतळ विकासाच्या दृष्टीने धोरणात्मक पावलं उचलली आहेत. शासनांच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी सदैव कटिबद्ध असणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आपल्या कार्यपद्धतीतून कायम प्रेरित करणाऱ्या एक कुशल प्रशासक आणि कार्यसिद्ध अधिकारी श्रीमती स्वाती पांडे मॅडम, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक MADC यांना मी प्रास्ताविकाकरता पाचारण करते. अमरावती विमानतळाचा तसेच विमानतळवरून सुरू झालेला विमान सेवाचे लोकार्पण कार्यक्रमासाठी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस जी, केंद्रीय नागर वाहतूक मंत्री आदरणीय श्री किंजरापू राममोहन नायडू जी, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे जी, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार जी, केंद्रीय नागर विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ जी, महाराष्ट्र राज्याचा मंत्रीगण गिरीश महाजन जी, कुंडकर साहेब, अमरावती जिल्ह्याचा आदरणीय पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे जी, तसेच व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य खासदार, आमदार, सर्व अधिकारीगण, सर्व पत्रकार व सर्व कुटुंबासोबत उपस्थितांची मी अत्यंत आनंदाने स्वागत करते. अमरावतीकरांनी पाहिलेला विमानतळाचं स्वप्न आज साकार होत आहे. कोणताही पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करणे हे नेहमीच आव्हानात्मक आणि कठीण काम असते. या प्रवास आम्हाला आव्हाने, हताशा आणि निराशा क्षण आले नाहीत हे आम्ही म्हणू नाही शकतो. परंतु मला हे जाहीर करताना अभिमान वाटतो की आमचे माननीय मुख्यमंत्री जे MADCचे अध्यक्ष देखील आहात, यांचा गतिमान आणि प्रेरणादायी नेतृत्वाखाली MADCची संपूर्ण टीम नेहमीच स्वामी विवेकानंदाचा तत्वज्ञान पालन करत राहिले आहे. ज्याचे तत्वज्ञान असे आहे की उत्तिष्ठत जाग्रत लक्ष्य प्राप्य वरानिबोधत, म्हणजे उठा, जागवा आणि तुमचे ध्येय साध्य होण्यापर्यंत थांबू नका. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेला 100 दिवसांचा दायित्वामध्ये या विमानतळाचं काम मुदतीत पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत मी स्वतः हा विमानतळावर मागील 2 वर्षातून 53 वेळ भेटी दिलेल्या आहेत. आजच्या या लोकार्पण सोहळ्यामुळे अमरावती जिल्हा हा विमान वाहतुकीनं जोडले जाणार आहे. ही बाब फक्त राज्याचा नाही पण देशाचा विमान वाहतूक सेवासाठी आनंदमय बाब आहे. अमरावती विमानतळ हे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांचा संकल्पातून साकारलेल्या रिजनल कनेक्टिव्हिटी RCS उडान योजना अंतर्गत जोडले जात आहे. या विमानतळवरून अलायन्स एअर आजपासून मुंबई, अमरावती, मुंबई अशी आठवड्यातून 3 दिवसाचा विमानसेवा सुरू करत आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीद्वारे अमरावती विमानतळावर एक महत्वाकांक्षी प्रकल्प फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन उभारण्यात येत आहे. या केंद्राची स्थापना एअर इंडिया मार्फत करण्यात घेणार असून दरवर्षी 180 से 200 उमेदवार पायलट प्रशिक्षण घेणार आहेत. भारतातील सर्वात मोठे आणि साऊथ एशियाचा मोठा आधुनिक ग्लोबल बेंचमार्क सहित वैमानिक प्रशिक्षण केंद्र ठरणार आहे. एअर इंडियाची 34 प्रशिक्षण विमाने या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. पायलट प्रशिक्षण केंद्रामध्ये जागतिक स्तर पर सुविधा आपण या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत. ही अत्यंत अभिमानाचा गोष्ट आमच्यासाठी सगळ्यांसाठी आहे. आता CM साहब मला अनुमति दिया मैं हिंदी में आणखीन बोलूं. हमारे कैबिनेट मिनिस्टर फॉर सिविल एविएशन किंजरापू राम मोहन नायडू सर, ये स्वप्न अमरावती वालों का और महाराष्ट्र के लिए पूरा हो सका क्योंकि केंद्र शासन का भी बहुत योगदान रहा इस RCS उड़ान एयरपोर्ट में. मुझे मालूम है आपसे जब मैं मिलने आई थी आप बोले कि हमारे अमरावती में
आप नया एयरपोर्ट खोल रहे हैं, मुझे बहुत प्रसन्नता है। साहब मुझे माफ कीजिए, एयरपोर्ट तो हमारा है लेकिन महाराष्ट्र का है। मैं आज मोका के भी मिनिस्ट्री ऑफ सिविल एविएशन का सेक्रेटरी मांग सर, डीजीसीए के जो हेड हैं फैज अहमद किदवाई सर, सुनीति सक्सेना, अमित श्रीवास्तव, आसांगा चौबा जॉइंट सेक्रेटरी मोका, AAI विपिन सर, मेंबर CNS ATC BCS प्रकाश निगम सर, IOCL के भट्टाचार्य जी, नागध्वने जी, अलायंस एयर के राम बाबू जी, अमित जी, विनीत भल्ला जी, ये सारे केंद्र सरकार के अधिकारी गण के सहयोगिता से ये एयरपोर्ट आज हम सकारात्मक भाव में देख पा रहे हैं। मैं आप सबको पुनः इस ऐतिहासिक दिवस का स्वागत करती हूँ। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण दिलेल्या माहितीकरता धन्यवाद. आणि आता रिमोटचं बटन दाबून अमरावती विमानतळ आणि प्रवासी विमान सेवेचं लोकार्पण, त्याप्रमाणेच एअर इंडिया FTO डेमो फ्लाईटचा उड्डाण सोहळा स्मरणांकित करण्याची विनंती मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना करते. धन्यवाद. आपण विराजमान होऊ शकता. अमरावती विमानतळावर आधारित एक ध्वनिचित्रफीत आता आपण पाहूया. मी आपणा सर्वांचं लक्ष स्क्रीनकडे वेधू इच्छिते. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी MADC 2002 मध्ये स्थापन करण्यात आली होती, ज्याचा विशेष उद्देश राज्यातील विमान वाहतूक पायाभूत सुविधांचा विकास करणे हा आहे. अमरावती विमानतळ हे उडान RCS योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या विमानतळांपैकी एक आहे, जे MADC द्वारे विकसित केले गेले आहे. या कंपनीचे चेअरमन हे राज्याचे माननीय मुख्यमंत्री हे आहेत. विद्यमान मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनानुसार अमरावती विमानतळाचा विकास करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या विदर्भातील अमरावती शहर हे अंबादेवीच्या नावावर बनले असून ती देशाची ऑरेंज कॅपिटल म्हणून ओळखली जाते. MADC मार्फत अमरावती विमानतळाचा अत्याधुनिक पायाभूत सुविधांसह विकास करण्यात येत आहे. येथे 1850 मीटर लांबीची धावपट्टी आहे. तसेच 2 ATR 72 प्रकारची विमाने पार्क करण्यासाठी ॲप्रॉन उपलब्ध आहे. 100 प्रवाशांचे आगमन तथा 100 प्रवाशांच्या निर्गमनाची क्षमता असलेले 2623 चौरस मीटर अत्याधुनिक प्रवासी टर्मिनल इमारत MADC मार्फत विकसित करण्यात आली आहे. सदर इमारत सर्व आधुनिक सार्वजनिक सुविधा, मनोरंजन क्षेत्र, मुलांसाठी खेळण्याचे क्षेत्र, बॅगेज कन्व्हेयर बेल्ट आणि व्यावसायिक क्षेत्रांनी सुसज्ज आहे. MADC एअर इंडियाच्या सहकार्याने अमरावती एअरफील्डवर DGCA परवानाधारक फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन स्थापन करण्यासाठी सज्ज आहे. FTO हा एकूण 400 कोटींचा प्रकल्प असून या प्रकल्पात 34 विमानाचा ताफा आहे. हे भारतीय विमान कंपनीने सुरू केलेले पहिले प्रशिक्षण केंद्र असून आशिया खंडातील सर्वात मोठे FTO आहे. ट्रेनर विमानांचा सर्वात मोठा ताफा सदर प्रशिक्षण केंद्राकडे आहे आणि दरवर्षी 180 व्यावसायिक पायलट प्रशिक्षित करण्याचे लक्ष्य आहे. हा प्रकल्प विदर्भाच्या अर्थव्यवस्थेला चालना देईल. सदर प्रकल्पामुळे अनेक विमानतळ संलग्न सेवा जसे की रेस्टॉरंट्स आणि एंटरटेनमेंट झोन इत्यादी येथे विकसित होतील, ज्यामुळे सुमारे 3000 नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. अमरावती येथे एअर इंडियाच्या FTO मुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना वैमानिक म्हणून करिअर करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. भविष्यात असेही शक्य आहे की तुम्ही प्रवास करत असलेल्या विमानाचा वैमानिक अमरावती फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन मधून प्रशिक्षित असेल.
इतिहासातील हा एक सुवर्ण अध्याय आणि आपण सर्व त्याचे साक्षी. मंडळी, आता माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 3 प्रवाशांना अमरावती मुंबई शुभारंभीय विमान सेवेचे बोर्डिंग पासेस देण्यात येतील. सर्वप्रथम श्रीयुत ऋषिकेश गभाणे. त्यानंतर मी पुढचं नाव पुकारते, तयारीत राहा. अनवर अली. तयारीत राहा. आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 3 प्रवाशांना अमरावती मुंबई शुभारंभीय विमान सेवेचे बोर्डिंग पासेस माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देतो आहोत. दुसरे प्रवासी आहेत अनवर अली. आणि त्यानंतर आसिफ इक्बाल. धन्यवाद. आणि आता केंद्रीय राज्यमंत्री नागरी विमान वाहतूक आणि सहकार माननीय श्रीयुत मुरलीधर मोहोळजी यांनी उपस्थितांना संबोधित करावं ही विनंती. आज एकूणच आपल्या विदर्भासाठी आणि संतभूमी असलेल्या या अमरावतीसाठी, अमरावतीकरांसाठी अत्यंत ऐतिहासिक असा हा आजचा दिवस आहे, आजचा क्षण आहे की देशातील एक चांगल्या प्रकारची विमानसेवा आता अमरावतीपासून सुरू होतीये. आणि त्यासाठी आज मुंबई ते अमरावती आणि अमरावती ते मुंबई या विमानसेवेला शुभारंभ होतोय. आणि त्याशिवाय 280 कोटी रुपये खर्च करून जी अमरावती विमानतळाची नवीन इमारत झाली त्याचाही लोकार्पण सोहळा या निमित्तानं आज होतोय. या भव्य अशा कार्यक्रमासाठी व्यासपीठावरती उपस्थित आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि ज्यांनी या प्रकल्पासाठी विशेष करून खूप परिश्रम घेतले, पाठपुरावा केला, ते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या राज्याचे, देशाचे सर्वात तरुण मंत्री, देशातील संपूर्ण भारत देशाचे सर्वात तरुण मंत्री आणि केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री आदरणीय राममोहन नायडूजी, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा पवार, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे ज्येष्ठ मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब, राज्याचे मंत्री आदरणीय गिरीशजी महाजन, व्यासपीठावरती उपस्थित सर्वच या विभागातील आमदार, खासदार, MADC, सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीचे सर्व अधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित आपण सर्व अमरावतीकरांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि आज एका ऐतिहासिक क्षणाचे आपण सगळेजण आज साक्षीदार होणार आहोत. खरं तर विदर्भामध्ये नागपूर हे एक विमानतळ आपल्यासाठी होतं, परंतु ते पूर्व विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना सोयीचं होतं. परंतु पश्चिम विदर्भासाठी आपल्याला आवश्यक असलेली विमानसेवा आता सुरू झाली आणि त्यामुळे निश्चितपणे आपल्या पश्चिम विदर्भातील सर्व जिल्ह्यांना आता व्यापार असेल, पर्यटन असेल, दळणवळण असेल, शिक्षण असेल, किंबहुना रोजगार निर्मिती असेल, यासाठी आता मोठ्या प्रमाणामध्ये निश्चितपणे मदत होईल. आज मुंबईला आपण जोडलो गेलोय, पण पुढच्या काळात भविष्यात निश्चितपणे अमरावतीवरनं देशात आणि राज्यात सुद्धा या इतर ठिकाणी सुद्धा विमानसेवा निश्चित पुढच्या काळामध्ये सुरू होईल. खरं तर मित्रांनो, गेल्या 10 वर्षाचा जर काळ आपण पाहिला तर या देशातील या विमान वाहतूक क्षेत्रानं
खूप मोठी क्रांती केली. आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली आपल्या देशामध्ये अनेक ऐतिहासिक निर्णय या क्षेत्रासंदर्भात गेल्या 10 वर्षात झाले. खरं तर मागच्या 70 वर्षामध्ये या देशात केवळ 74 विमानतळ होती आणि आज आपण पाहिलं तर आज या देशामध्ये 160 विमानतळ झाली. म्हणजे मागच्या केवळ 10 वर्षात या देशामध्ये 86 नवीन विमानतळ माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झाली. आणि म्हणून खरं तर लोक आपण पाहिलं तर बस मागतात, रेल्वे मागतात, पण अलीकडच्या काळात लोक आता विमान सेवा मागायला लागलेत. हे विकसित भारताच्या दृष्टीनं, संकल्पाच्या दृष्टीने टाकलेलं मोठं पाऊल आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून या मागच्या 10 वर्षातली एकूण जर कामगिरी पाहिली तर प्रवासी संख्या सुद्धा दुप्पट झाली. ती मागच्या 2014 साली जवळपास 17 कोटी जी आपली प्रवासी संख्या होती, जी प्रवास विमानाने या देशातली करत होती, ती मागच्या 10 वर्षात, केवळ 10 वर्षात 38 कोटी लोकांनी, या देशातील लोकांनी विमान प्रवास केला. आणि म्हणून आज देशात आपण जर पाहिलं तर जवळपास 600च्या वरती विमानं कार्यरत आहेत. आणि पुढच्या जवळपास 2027 पर्यंत आपल्या देशामध्ये 1100 पेक्षा अधिक विमानं असतील आणि विमानसेवा त्या माध्यमातून आपल्याला मिळेल. आपण जर पाहिलं तर 2023 आणि 24 केवळ साहेब एका वर्षामध्ये आपल्या भारतीय विमान सेवा कंपन्यांनी जवळजवळ 1120 नवीन विमानांची ऑर्डर दिली आहे. म्हणजे आपण कुठल्या दिशेने चाललोय याची ही मला असं वाटतं की एक या ठिकाणी प्रचिती आपल्याला येईल. आणि म्हणूनच हे सगळं काम पाहता आज जगातल्या या विमान वाहतूक क्षेत्रामध्ये आपण 3ऱ्या क्रमांकावरती आहोत. इतकी मोठी उपलब्धी मागच्या 10 वर्षामध्ये या ठिकाणी झाली. आणि म्हणून मान्य मोदीजींनी जे सांगितलं की 2047 एक विकसित भारत आपल्याला घडवायचा आहे आणि तो संकल्प पूर्ण करण्यासाठी म्हणून विमान वाहतूक क्षेत्रामध्ये आज मान्य देशात मी म्हणाल तसं सर्वात तरुण मंत्री मान्य राम मोहन नायडू यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतोय. आणि पुढच्या काळात आपल्या नेतृत्वाखाली या देशात 2047 पर्यंत जे उद्दिष्ट ठेवलंय त्या जवळपास 400 विमानतळ होण्याचा संकल्प आपण केलाय आणि तो निश्चितपणे मान्य मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली आपण पूर्ण करू. आणि म्हणून हे सगळं करत असताना निश्चितपणे माननीय मोदीजी म्हणतात की हवाई चप्पल पहनने वाला हवाई सफर करेगा. इथे माननीय मोदीजींनी सर्वसामान्य माणसाचा विचार केला की त्याच्या आवाक्यात येणारं, त्याला सर्वसामान्य देशवासियाला, त्याला आर्थिकदृष्ट्या त्याच्या आवाक्यात येणारा एक विमान प्रवास त्याला दिला पाहिजे. आणि म्हणून आज ज्या मार्गाचं आपण उद्घाटन केलं त्या आपल्याला साधारणतः या उडान योजनेच्या माध्यमातून माननीय मोदीजींनी उडे देश का आप नागरिक ही संकल्पना देत ही योजना आणली. आणि 2017 सालीपासून मित्रांनो मी तुम्हाला सांगतो या योजनेला सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाला छोट्या शहरापासून मोठ्या शहरापर्यंत पोहोचायला आता खूप सोयीचं झालं. ही विमान सेवा सुरू झाली आणि या माध्यमातून गेल्या 8 वर्षात आपल्या देशात एकूण 621 हवाई मार्ग सुरू झाले आणि आपल्या या सगळ्याच्यामध्ये 88 विमानतळ विकसित करण्यात आली. जसं आज आपलं अमरावतीचं विमानतळ राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून विकसित करण्यात आलं, अशी देशामध्ये 88 विमानतळं ही विमान या उडान योजनेच्या संदर्भात कार्यान्वित झाली. आणि म्हणून मी आपल्याला सांगेल की जवळपास मागच्या या सगळ्या 8 वर्षाच्या काळात या उडान योजनेच्या माध्यमातून आमचा सर्वसामान्य माणूस प्रवास करू लागला आणि त्याच्यामध्ये जवळपास 1.5 कोटी नागरिकांनी मागच्या 8 वर्षात या योजनेच्या अंतर्गत देशभरामध्ये प्रवास केला. आता आपण पाहिलं असेल नुकताच केंद्राचा अर्थसंकल्प झाला आणि त्यामध्ये मान्य मोदीजींनी ही सुद्धा घोषणा केली की ही उडान योजना पुढचे 10 वर्ष सुरू राहणार आहे मित्रांनो. आणि त्यामुळे पुढच्या 10 वर्षात या उडान योजनेच्या माध्यमातून देशातील जवळपास 4 कोटी लोक आता पुढच्या काळात जोडली जातील. आज आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आपलं डबल इंजिनचं सरकार आहे मान्य मोदीजींचं सरकार आणि खाली आपले कणखर नेतृत्व मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली अजितदादा असतील, शिंदे साहेब असतील यांचं महायुतीचं सरकार, हे डबल इंजिनचं सरकार सुद्धा या विमान क्षेत्राला विमान वाहतूक क्षेत्राला सक्षम करण्यासाठी आज खूप काम करतंय. मी आपल्याला 2-3 उदाहरणं दिली की नवी मुंबई सारखं एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आता नुकतंच पुढच्या काही काळामध्ये सुरू होतंय. पुरंदर सारख्या एका मोठ्या विमानतळाचं आता जवळपास भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली. या राज्यातल्या शिर्डी सारखं विमानतळ 24 तास सुरू झालं. सोलापूर आणि मुंबई विमानसेवा आता पुढच्या काळात सुरू होते आणि त्यासाठी मान्य देवेंद्रजींनी राज्य सरकारच्या माध्यमातून VGF देण्याचं कबूल केलं आणि म्हणून ही सुद्धा विमानसेवा आता पुढच्या काळामध्ये सुरू होतीये. पुणे विमानतळाचं विस्तारीकरण असे अनेक उपक्रम या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला मुख्य शहराशी जोडण्यासाठी, प्रवाहात आणण्यासाठी म्हणून
या क्षेत्राच्या संदर्भात राज्यातलं आपलं सरकार सुद्धा खूप मोठं काम करतंय. आणि त्यामुळे या राज्यात आजही आपल्या राज्यात उडान योजनेच्या माध्यमातून जवळपास आपण जर पाहिलं तर 157 मार्ग मंजूर झाले होते आणि आज 105 मार्ग हे प्रत्यक्ष कार्यरत आहेत उडान योजनेच्या माध्यमातून. आणि म्हणून 18 लाख प्रवासी जवळपास या राज्यातले ज्यांनी या उडान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत प्रवास केला. पुढचे सुद्धा अनेक ठिकाणं आहेत, अनेक विमानसेवा त्या आपल्याला सुरू निश्चितपणे करायच्यात. मी जसं म्हणलं की राममोहन नायडू जे आहेत, आमचे देवेंद्रजी आहेत, सगळेच नेते जे आपले आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली उर्वरित 52 जागा ज्या आहेत की ज्या ठिकाणी आता आपल्याला विमानसेवा सुरू करण्याचं आपल्याला आवश्यकता आहे, ती सुद्धा पुढच्या काळामध्ये उडान योजनेच्या माध्यमातून आपण सुरू करू शकतो. आणि त्यामुळे अधिक न बोलता पुन्हा एकदा या क्षेत्रासाठी आज केंद्र सरकार म्हणून माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशभरामध्ये काम सुरू आहे. आपल्या राज्यामध्ये देवेंद्रजी असतील, माननीय दादा असेल, शिंदेसाहेब असतील, ही मंडळी 24 तास काम करणारे नेते मंडळी आपल्याला मिळालेत. आणि म्हणून मला विश्वास आहे की डबल इंजिनचं सरकार आपण म्हणतो, विकसित भारताचा संकल्प माननीय मोदीजींनी केला तो तर निश्चित आपण सगळे पूर्ण करू. पण विकसित महाराष्ट्राचा सुद्धा जो संकल्प माननीय देवेंद्रजींनी केला, आपल्या सगळ्या दादा असतील, शिंदेसाहेब असतील यांनी केलाय, तो पूर्ण करण्यासाठी सुद्धा या क्षेत्रामध्ये खूप भरीव काम सुरू आहे. आणि पुढच्या काळामध्ये ते अधिक चांगल्या पद्धतीनं काम निश्चितपणे पूर्ण होईल. पुन्हा एकदा अमरावतीकरांचं अभिनंदन करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छाही देतो. खरं तर ही संतभूमी आहे राज्यातली, अनेक वेगवेगळ्या अर्थानं ह्या पश्चिम विदर्भात असेल, पूर्व विदर्भात, या दोन्ही ठिकाणी एक नवीन आता हब तयार झालं आणि इथून आता राज्यात देशात विमानसेवा नव्याने सुरू झाली. त्यामुळे आपलं मनापासून अभिनंदन करतो. आज या ठिकाणी हे सगळं करण्यासाठी म्हणून आमच्या केंद्र सरकारमधली आमची सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्री असेल किंवा MADCच्या माध्यमातून केलेलं आपण सगळ्यांनी काम असेल, त्या सर्व अधिकाऱ्यांचं सुद्धा मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्रीयुत अजितदादा पवार यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, आज आवर्जून ह्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडूजी, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, मुरलीधर मोहोळजी, चंद्रशेखर बावनकुळेजी, गिरीश महाजनजी, आकाश पुणकरजी, आनंदराव अडसूळजी, डॉक्टर अनिल बोंडेजी, अमर काळेजी, किरण सरनाईक, बळवंत वानखेडेजी, धीरज लिंगाडेजी, संजय खोडकेजी, संजय कुटेजी, रवी राणाजी, सुलभा खोडकेजी, अमोल मिटकरीजी, प्रताप अडसडजी, केवलाम काळेजी, राजेश वानखेडेजी, गजानन लवटेजी, नवनीत राणाजी, प्रवीण पोटेजी, रणजित पाटीलजी, सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण आलो ते संजय सेठी, श्वेता सिंगल, सौरभ कटियार, स्वाती पांडेजी, सर्व केंद्राचा आणि राज्याचा अधिकारी वर्ग, माझ्या अमरावती परिसरातील जमलेले सर्व माझे प्रतिष्ठित नागरिक, बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर ह्या सर्वांना मी अभिवादन करतो. अमरावतीच्या या पवित्र भूमीमध्ये माता अंबादेवी, कौंडण्यपूर माता रुक्मिणी, सालबर्डीचे भगवान शिव, वेदपूरचे हनुमानजी यांच्या चरणी देखील नतमस्तक होतो. संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, संत गुलाबराव महाराज, श्री चक्रधर स्वामी, मुसळखेड्याचे संत यशवंत महाराज, तसंच डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुख या सर्वांना मी अभिवादन करतो. आजचा दिवस तसं बघितलं तर केवळ अमरावती शहराकरता नाही तर संपूर्ण विदर्भाच्या करता आणि महाराष्ट्रासाठी देखील एक ऐतिहासिक, अभिमानास्पद आणि दूरगामी परिणाम घडवणारा अशा प्रकारचा आजचा दिवस आहे. आज अमरावती विमानतळाचं उद्घाटन आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या शुभास्ते झालं. त्याला स्वतः केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री नायडू साहेब आवर्जून हजर राहिलेत. आपले मुरली मोहोळ साहेब देखील हजर राहिलेत. त्यांचं मी राज्याच्या जनतेच्या वतीनं
मनापासून स्वागत करतो, अमरावतीकरांच्या वतीनं स्वागत करतो. हा केवळ विमानतळ प्रकल्प नाहीये, तर तो अमरावती विभागातल्या जनतेच्या स्वप्नांना नवा पंख देणारा महत्वाचा टप्पा आहे, असं माझं स्वतःचं प्रामाणिक मत आहे. उशीर बराच झालेला आहे, मी त्याकरता दिलगिरी व्यक्त करतो. उन्हाची तीव्रता आहे, परंतु एकंदरीतच विकसित भारताचं स्वप्न घेऊन देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुमचा माझा महाराष्ट्र हा कुठं मागं राहू नये म्हणून देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही सगळेजण काम करतोय. इन्फ्रास्ट्रक्चर जसं देश पातळीवर स्वतः नरेंद्र मोदी साहेब विमानतळ असतील, रेल्वे असेल, नॅशनल हायवे असतील, त्याच्यामध्ये नितीन गडकरी असतील, अमित शाह साहेब असतील, हे सगळेजण आपापल्या परीनं प्रयत्न करतायत. परंतु राज्याच्या मध्ये देखील आमचं सर्वांचं देवेंद्रच्या नेतृत्वाखाली सातत्याने लक्ष आहे की आपल्या इथं पण अधिकचा विकास झाला पाहिजे. अमरावतीकरांनो, मला सांगायला तुम्हाला अभिमान वाटतो, आज देशामध्ये सर्वात जास्त विमानतळ जर कोणत्या राज्यामध्ये असतील तर ती तुमच्या माझ्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. आणि एवढ्यावर आम्ही समाधान मानत नाही. येतानाच आमची चर्चा चाललेली होती, स्वतः मुख्यमंत्री म्हणले की अकोल्याचं पण काही थोडेसे जागेचे प्रश्न आहेत, ते आपण निकाली काढू. आपल्या विदर्भामध्ये 11 जिल्ह्यात विदर्भाला आणखीन मोठ्या प्रमाणावर समृद्धी महामार्ग झाला, नॅशनल हायवेचं जाळं आपल्या गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली या भागामध्ये झालं. पाण्याच्या संदर्भातले प्रश्न सोडवण्याच्या करता सातत्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गिरीश महाजन, बाकी सगळे प्रयत्न करतायत. आणि हा प्रयत्न करत असताना त्यामध्ये अधिकाधिक विमानांची सोय, विमानतळांची सोय ही माझ्या विदर्भवासियांना झाली पाहिजे. अशा पद्धतीचा प्रयत्न आता गोंदियाला झाली, आपल्या नागपूरला झाली, आपल्या आता अमरावतीला त्या ठिकाणी झाली, अकोल्याला अशाच पद्धतीनं करायचा आमचा प्रयत्न आहे, गडचिरोलीमध्ये करायचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. महत्वाच्या सर्व ठिकाणी. आणि आमचं टार्गेट यंदाच्या 5 वर्षाचं असं आहे की आपले 36 जिल्हे आहेत, परंतु त्याच्यातले बहुतेक जिल्हे हे एअरस्ट्रीपच्या दृष्टिकोनातनं जोडले गेले पाहिजेत, जेणेकरून ताबडतोब जर तिथं पोचायचं म्हटलं, कुठल्याही प्रकारचा प्रसंग असतो त्यावेळेस कथं विलंब लागू नये, अशा प्रकारचा प्रयत्न देखील आमचा सगळ्यांचा चाललेला आहे. आज महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी, ज्याला आम्ही MADC या नावाने ओळखतो आपण, अमरावती विमानतळाचा हा प्रकल्प अत्यंत नियोजनबद्ध, आधुनिक आणि दूरदृष्टीनं उभारला गेलेला आहे. इथं पायलटचं ट्रेनिंग होणार आहे, त्याचाही उल्लेख झाला. 200 मुलांचं हॉस्टेल इथं आपण त्यांच्याकरता करतोय. आज सगळीकडं वैमानिकांची गरज आहे आणि ती ओळखून सगळीकडे सुविधा दिल्या गेल्या पाहिजे, हाच आपला प्रयत्न आहे. या कामासाठी मी MADCचं मनपूर्वक अभिनंदन करतो, तसंच सर्व अमरावतीकरांना देखील मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. तुम्हाला आठवत असेल 3 दशकापूर्वी 1992ला सुधाकरराव मुख्यमंत्री असताना नाईक साहेब हा विकसित विमानतळ करण्यात आलेला होता. या बेलोरा अमरावती विमानतळाचं काही कारणानं वापर सुरू नव्हता. MADCनं या विमानतळाची परवाना मानकं पूर्ण करण्याच्या करता आणि या विमानतळाची धावपट्टी विस्तारित करून इतर पण नियामक सुधारणांच्या सह सुविधा अपग्रेड केल्या. हे विमानतळ म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या हवाई वाहतुकीच्या माध्यमातून पायाभूत सुविधा वाढवण्याचा आणि त्या प्रयत्नांचा एक महत्वाचा भाग आहे. त्याच्यामुळं निश्चितपणे चंद्रपूर, धुळे, शिर्डी, नवी मुंबई अशा विमानतळाला देखील आपण विकसित करतोय. आमचा प्रयत्न आहे मुंबईचं विमानतळ इतकं तिथं प्रचंड मोठ्या प्रमाणावर लँडिंग अँड टेक ऑफ चालतं की काही जणांना मुंबई एअरपोर्टला जागा मिळत नाही आणि स्लॉट ज्याला म्हणतो तो मिळत नाही. म्हणून आता नव्या मुंबईचं विमानतळ साधारण मुख्यमंत्री आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे की ऑगस्ट एंडला तिचं डोमेस्टिक फ्लाईट त्या ठिकाणी सुरू होतील, जेणेकरून मग आपल्याला आणखीन सुविधा राज्याच्या राजधानीशी तुमचा माझा ग्रामीण भाग जोडला जाईल. तुमचा माझ्या देशातले
अनेक वेगवेगळी महत्वाची शहरं त्या ठिकाणी जोडली जाणार आहेत। याही गोष्टीचा आपण सगळ्यांनी निश्चितपणे नोंद घेतली पाहिजे अशा प्रकारची माझी विनंती आहे। खूप काही गोष्टी आपल्या अमरावतीच्या परिसरामध्ये करण्याचं आमचं चाललेलं आहे। टेक्सटाईल पार्क आपण त्यामध्ये चांगल्या पद्धतीनं कसं पुढं जाईल। 20 सप्टेंबर 2024ला अमरावतीमध्ये PM मित्रा टेक्सटाईल पार्कचं भूमिपूजन मोदी साहेबांच्या हस्ते झालं। वर्धा येथून ऑनलाईन पद्धतीनं ते करण्यात आलं आणि या टेक्सटाईल पार्कमुळं माझ्या अमरावतीसह विदर्भातील औद्योगिक विकासाला देखील चालना मिळणार आहे। महाराष्ट्रामध्ये मोठ्या औद्योगिक विकासाची क्षमता असून त्यात वस्त्रोद्योग हा अग्रगणी उद्योग आहे। विदर्भात कापसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे आणि टेक्सटाईल पार्क वस्त्रोद्योग धोरण यांच्या माध्यमातून संत्र्यावर प्रक्रिया करणारी कारखानदारी या क्षेत्रात मोठी गुंतवणूक त्या ठिकाणी येईल। या प्रकारे आमचा प्रयत्न आहे। या वस्त्र आपल्या टेक्सटाईल पार्कमुळे तर फार्म टू फायबर, फायबर टू फॅब्रिक आणि फॅब्रिक टू फॅशन आणि फॅशन टू फॉरेन अशा साखळीद्वारे आपल्या विदर्भामध्ये उच्च दर्जाच्या सुतापासून तयार होणारी कपडे हे परदेशात निर्यात होतील। याही बद्दलची आमची वाटचाल त्या ठिकाणी चालू आहे। आज अलायन्स एअर कंपनीच्या मुंबई अमरावती मुंबई ही विमान सेवा आजपासून सुरू झालेली आहे। याच अलायन्स एअर कंपनीच्या माध्यमातून राज्यातल्या इतर ठिकाणी देखील शहरात सेवा सुरू होत आहे। माझी एवढीच विनंती आहे की अलायन्स एअर कंपनीला एक सूचना आहे, तुम्ही तुमची सेवा सुरू केल्यानंतर ती अखंडपणे दिली जावी, त्यात कोणत्याही प्रकारचा खंड पडू नये। जर एखाद्या वेळी आपलं विमान काही कारणांनी रद्द झालं तर त्यासाठी पर्यायी व्यवस्था देण्याचं नियोजन सुद्धा इथं झालं पाहिजे। जर ते शक्य नसेल तर विमान प्रवाशांनी तिकिटासाठी मोजलेली पूर्ण रक्कम ही कोणतीही कात्री न लावता त्यांना पूर्णपणे परत देण्याची व्यवस्था पण त्यांनी केली पाहिजे। अशा प्रकारचं आव्हान पण मी करीन। मला माहिती आहे की माझ्या अमरावतीच्या माझ्या सहकारी मित्रांना अमरावती विमानतळावर मुंबईला जाण्यासाठीची वेळ ही 4:50 व मुंबईहून अमरावतीला येण्याची वेळ ही 2:30 आहे। या दोन्ही वेळा तसं बघितलं तर प्रवाशांच्या करता सोयीच्या नाही। काही दिवस विमानसेवा चालू राहील, त्याच्यानंतर प्रवासी न मिळाल्यामुळं विमान कंपनी बंद करेल। बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात असं झालेलं आहे। म्हणून केंद्रीय उड्डाण मंत्री यांना मी विनंती करीन, विशेषतः स्वतः मुरली मोहोळ साहेब पण आहेत, की सोयीची वेळ सकाळी मुंबईहून अमरावतीला आणि सकाळी अमरावतीहून मुंबईला जर आपल्याला करता आली तर ते फार चांगलं होईल। अमरावती विमानतळावर सध्या नाईट लँडिंगची सोय नाही। मला वाटतं सप्टेंबरमध्ये करायचा साधारण आपलं नियोजन आहे। ती देखील कशी लवकरात लवकर करता येईल आणि कधी रात्री अपरात्री देखील इथनं टेक ऑफ आणि लँडिंग करण्याची व्यवस्था ही आपल्याला ती सुविधा दिली जाईल। अधिक न बोलता आजचा दिवस हा खूप आनंदाचा आणि आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अभिमानाचा अशा प्रकारचा दिवस आहे। आज हे सगळं जे काही चाललेलं आहे त्याच्यामध्ये देश पायाभूत विकासाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करत असतानाचे चित्र पाहायला मिळत आहे। सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक वारसाच्या प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल अशा पद्धतीनं त्यांना समृद्ध करतोय। मी आज इथं आल्यानंतर अमरावतीकरांनी शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांना भारतरत्न देण्याबाबत केंद्र सरकारला शिफारस करण्याची विनंती केलेली आहे। आमच्या सगळ्यांच्या मनात, मुख्यमंत्र्यांच्या सहित सर्वांच्या मनामध्ये ते आहे। आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली त्याचा पाठपुरावा निश्चितपणे मोदी साहेबांच्याकडं आणि इतर मान्यवरांच्याकडे करू हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। आणि आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्रीयुत एकनाथराव शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित करावं ही विनंती। छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी। सर्वप्रथम मी अंबा मातेला देखील
नमस्कार करतो, नमन करतो आणि आजच्या या अमरावती विमानतळाचे विमान सेवेच्या लोकार्पण प्रसंगी उपस्थित आपले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, केंद्रीय विमान वाहतूक मंत्री, बहुत ही आपका राम मोहन जी तहे दिल से स्वागत करता हूँ महाराष्ट्र में। बहुत ही हमारे यंगेस्ट मंत्री आहेत ते आणि सर्वात तरुण मंत्री केंद्राचे आणि नेहमी त्यांची सकारात्मक भूमिका असते आणि त्यांच्या सोबतीला आमच्या मुरली मोळ जे आहेत ते आपल्या घरातला माणूस आहे आणि आमचे सहकारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, अनिल बोंडे, आनंदराव अडसूळ, नवनीत राणा, किरण सरनाईक, धीरज लिंगाडे, रवी राणा, संजय खोडके, राजेश वानखेडे, आपले दुसरे मंत्री आकाश फुंडकर, संजय सेठी, MIDCच्या आपल्या स्वातीताई पांडे, त्यांनी चांगलं काम केलं, रवी राणा, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, मोठं व्यासपीठ आहे आणि उपस्थित आमच्या सगळ्या इकडे लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत, लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ सगळे इथं आहेत। मी सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। सर्वप्रथम MIDCचं अभिनंदन करतो कारण अतिशय विक्रमी वेळेमध्ये त्यांनी हे काम पूर्ण केलं। खरं म्हणजे जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्या 2014 ते 2019ला याची सुरुवात झाली, पण मग मधलं जे काही सरकार आलं त्या सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे काम बंद झालं। पुन्हा 2022ला जेव्हा तुमच्या मनातलं, सर्वसामान्यांच्या मनातलं महायुतीचं सरकार आलं त्यावेळेस या कामाला पुन्हा गती मिळाली। स्वाती पांडे मॅडम आणि त्यांची सगळी टीम काम करू लागली आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय की कमी वेळामध्ये या ठिकाणी हे विमानतळ सुरू झालेलं आहे। आणि जेव्हा महायुतीचं सरकार आलं त्यावेळेस 2.5 वर्षापूर्वी आपण पाहिलं या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकल्प बंद पडले होते, अनेक योजना बंद होत्या, विकास ठप्प होता आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने विकास आणि कल्याणकारी योजनांचं टेक ऑफ झालं आणि तेव्हा विमानाचा पायलट मी होतो, देवेंद्रजी आणि अजितदादा को पायलट होते। आता देवेंद्रजी पायलट आहेत, आम्ही दोघं को पायलट आहोत। पायलटची सीट बदलली तरी सुद्धा विमानाचं विकासाचं विमान मात्र तेच आहे, त्याच गतीने आम्ही पुढे जातोय, इंजिन तेच आहे आणि ते ज्यादा गतीने या ठिकाणी धावताना आपण गेल्या 3-4 महिन्यामध्ये पाहतोय आणि खरं म्हणजे त्या विकासाची भरारी या पुढील काळात आपल्याला दिसेल। मुंबई समृद्धी महामार्गाचा दादांनी इथं उल्लेख केला, त्या समृद्धी महामार्गाचं लोकार्पण देखील झालं आदरणीय मोदी साहेबांच्या शुभ हस्ते। या समृद्धी महामार्गाची आखणी जेव्हा केली तेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि मी MSRDC खात्याचा मंत्री होतो। अनेक लोकांनी त्याला विरोध केला, प्रचंड विरोध केला, महामार्ग होऊ देणार नाही म्हटलं, परंतु काही लोकांनी आडमुठी भूमिका घेतली, विकास विरोधी भूमिका घेतली, परंतु खऱ्या अर्थाने हा नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग अमरावतीमधून पण जातो, हा विकासाचा महामार्ग ठरणार आहे असे आम्ही मनामध्ये निश्चय केला आणि देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली मी रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी समृद्धी महामार्ग पुढे नेला आणि म्हणून आपण म्हणतो मुश्किल नहीं है जीत की राह, मुश्किल नहीं है जीत की राह, ठान लिया जो तू अगर वो मंजिल खुद चलकर आएगी, नाप दे जो तू डगर। आणि म्हणून जेव्हा आपण कुठलंही असं अशक्य काम नाहीये, परंतु आपल्याला इच्छाशक्ती पाहिजे,
मनापासून आपण ठरवलं पाहिजे की होणार होणार होणार. आणि म्हणून 2.5 वर्षात जे काम आम्ही केलं त्याची सगळे आपण साक्षीदार आहात. आणि मुंबईतला कोस्टल रोड असेल, मुंबई नवी मुंबईला जोड़नारा अटल सेतु आता, राम मोहन जी, नवी मुंबई में जो एयरपोर्ट बनेगा उसके वजह से उसमें भी आपका योगदान है. और उसके वजह से मुंबई एयरपोर्ट के ऊपर का जो लोड है वो कम हो जाएगा. और ये जो अभी अजीत दादा ने कहा कि 4:30 बजे 2:30 बजे इधर का टेक ऑफ होने वाला, वो जल्दी करो. वो भी जल्दी हम कर सकते क्योंकि वहाँ हमें टाइम मिलेगा, वहाँ स्पेस मिलेगा. और इसलिए नवी मुंबई का एयरपोर्ट भी बहुत तेजी से बन रहा है. और मैं इतना ही कहूँगा कि आदरणीय देश के प्रधानमंत्री मोदी जी यहाँ पर विकास में हमारे साथ में हात बढ़ा रहे, योगदान दे रहे. ये डबल इंजिन की सरकार आहे. आणि म्हणून मुरली, तुम्ही सांगितलं मुरलीजी की सगळ्यात जास्त विमानतळ गेल्या 10 वर्षात 86 विमानतळ वाढले. पूर्वीच्या विमानतळ आणि आताच्या विमानतळामध्ये फरक आहे. 400 विमानतळ तुमचं टार्गेट आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने हा जर विकासाचा वेग राहिला तर मला वाटतं मोदीजींच्या नेतृत्वाखाली या खरं म्हणजे या देशामध्ये आणि महाराष्ट्रात, आता तर सगळ्यात जास्त एअरपोर्ट महाराष्ट्रात आहेत. आणखी आपल्याला महाराष्ट्रात एअरपोर्ट करायचे आहे, नाईट लँडिंग करायचं आहे. आणि खऱ्या अर्थाने आम्ही पालघरमध्ये देखील 3रा एअरपोर्ट करतोय आणि त्याला देखील तुमचं योगदान आवश्यक आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने या पुढे जे विकासाचा जो वेग आहे तो वेग आपल्याला या ठिकाणी आदरणीय मोदी साहेब प्रधानमंत्री आहेत. आणि या महाराष्ट्रामध्ये रेल्वेसाठी, रस्त्यांसाठी, एअरपोर्टसाठी, पोर्टसाठी या सगळ्या योजनांसाठी केंद्र सरकार पैसे देत आहे. आपण रेल कनेक्टिव्हिटी करतोय, एअर कनेक्टिव्हिटी करतोय, रोड कनेक्टिव्हिटी, पोर्ट कनेक्टिव्हिटी करतोय आणि ॲक्सेस कंट्रोल रोड बनवतोय. या राज्यामध्ये कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही कोपऱ्यात जायचं असेल तर 7 ते 8 तासापेक्षा जास्ती लागता कामा नये ही आमची संकल्पना आहे. आणि म्हणून नागपूर मुंबई पूर्वी 15 तास, 20 तास, 18 तास लागायचे. आता पाहतोय आपण 6 ते 7 तासात, 8 तासात मुंबईमध्ये पोहोचेल. आणि मला वाटतं आता अमरावतीवरून मुंबईला 6 तासात माणूस जाईल. 6 तासामध्ये अमरावतीचे पालकमंत्री बावनकुळे आता 6 तासात नागपूर टू मुंबई. हे चमत्कार जो आहे हा समृद्धी महामार्गाचा आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, या ठिकाणी एअरपोर्ट झाला आहे, आता फ्लाइंग क्लबचा देखील शुभारंभ झालेला आहे. मोठी जागा आहे, फ्लाइंग क्लब होईल, मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेनर मिळतील, पायलट आपल्याला मिळतील. आणि खरं म्हणजे इथून विमान जेव्हा आकाशात झेपावतील तेव्हा त्यांच्यासोबत अमरावतीची प्रगती आणि विकासही झेप घेणार आहे. आणि खऱ्या अर्थाने अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा देणारं महाराष्ट्रातलं नंबर 1चं आपलं राज्य आहे. अनेक विकास प्रकल्प आज सुरू आहेत, अनेक विकासाच्या योजना या ठिकाणी सुरू आहेत. आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो की आता अमरावती हा 7 तासावर, ब्रेकफास्ट अमरावतीत करायचा आणि दुपारचं जेवण मुंबईत करायचं, अशा प्रकारचा तुमचा समृद्धी महामार्ग होता. पण आता विमानामुळे 1.5 तासात तुम्ही मुंबईला पोचाल. आणि हे विमानतळ मगाशी अजितदादांनी सांगितलं 92 पासून सुरू झालं, पण मध्ये त्याचं काय झालं माहीत नाही. पण जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले त्यानंतर पुन्हा त्याला गती आली. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याला आणखी गती दिली. आणि आजचा दिवस आपण या ठिकाणी पाहतोय. खरं म्हणजे राजकीय इच्छाशक्ती असेल तर काही अशक्य नाही. अशक्य गोष्टी आपण शक्य करून दाखवलेल्या आहेत. आणि म्हणून अडचणींचा पाडा सोपा असतो. आणि आमच्या आधी जे सत्तेमध्ये होते त्यांना फक्त अडचणीचाच पाडा तोंडपाठ होता आणि विकासाच्या पाड्याशी काही देणं घेणं ठेवत नव्हते. म्हणूनच अनेक प्रकल्प रखडले. स्पीड ब्रेकर सरकार म्हणून मागचं होतं, पण आता आम्ही सगळे स्पीड ब्रेकर हटवलेत. आपलं सरकार बुलेट ट्रेनचं आहे आणि बुलेट ट्रेनच्या वेगाने या ठिकाणी आपल्याला पुढे जायचं आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो, बघा अनेक प्रकल्प या ठिकाणी होत आहेत. आणि या एअरपोर्टमुळे अमरावतीचा विकास होईल, सर्वसामान्य शेतकऱ्यांना, इथल्या नागरिकांना फायदा होईल. या ठिकाणी
या वाहतूक व्यवस्था जिथे असते, रस्ते जिथे चांगले असतात, रेल्वे कनेक्टिव्हिटी असते, एअर कनेक्टिव्हिटी असते, त्या ठिकाणी विकास जलद गतीने होत असतो. आणि म्हणून सर्व नियोजित विमानतळांची कामं अशीच मार्गी लागली पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करूया. छत्रपती राजाराम महाराजांनी स्थापन केलेल्या कोल्हापूर विमानतळाचं विस्तारीकरण आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या हस्ते झालं. त्या कोल्हापूरचा ऐतिहासिक लुक आपण पाहतोय. हे देखील विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचं होईल. इथेही नाईट लँडिंग होईल. सर्व तयारी मला वाटतं झालेली आहे आणि हे लवकर होईल. आणि म्हणून आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. खरं म्हणजे अमरावती विदर्भातलं शिक्षणाचं माहेरघर आहे आणि म्हणून इथून विमान सेवा सुरू करावी, झाली पाहिजे अशी मागणी अनेक वर्षापासून होती. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने त्याला सुरुवात झालेली आहे आणि आपल्या सगळ्यांच्याच साक्षीने त्याचं उद्घाटन झालंय. जसं जशी मागणी वाढेल तशी तशी त्याची क्षमता देखील वाढ करण्याचं काम आपलं सरकार करेल. मला खात्री आहे अमरावती विमानतळ हे विदर्भाच्या अर्थव्यवस्था, व्यापार, पर्यटन, हवाई संपर्कासाठी गेम चेंजर प्रकल्प ठरल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंतची जी कनेक्टिव्हिटी आहे ती आपण भक्कम करतोय आणि म्हणून या संपूर्ण प्रकल्पांना वेग आणि गती देण्याचं काम आपण करतोय. म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, विरोधक अनेक अफवा पसरवत आहेत, परंतु ज्या आम्ही योजना सुरू केलेल्या आहेत, लाडकी बहीण योजना असेल, लाडकी आम्ही तिघही इथं बसलेलो आहे, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. ज्या योजना आम्ही सुरू केल्या टप्प्याटप्प्याने आम्ही सगळ्या पूर्ण करणार. आम्ही प्रिंटिंग मिस्टेक वाला सरकार नाही. अनेक लोकांनी निवडणुकात काळात वीज बिल माफ करतो म्हणून वीज बिल बंद केली, निवडून आल्यानंतर विजेची बिलं पाठवले. ते आमचं सरकार नाही, महायुतीचं सरकार आहे. आणि या आमच्या सरकारच्या मागे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ठामपणे खंबीरपणे उभे आहेत. अमित शाह साहेब आहेत, इतरही विभागाचे, जसं आता आमचा राम मोहन नायडू या ठिकाणी या विमान सेवेला मुरलीधर मोहोळ हे सहकार्य करतात, असे मंत्री देखील आपल्या सोबत आहेत. आणि म्हणून डबल इंजिनचं सरकार यापुढे देखील वेगवान गतीने काम करेल असा विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. और अब मैं केंद्रीय नागरिक उड्डयन मंत्री माननीय श्री किंजरापू राम मोहन नायडू जी से सविनय अनुरोध करती हूं कि आज के इस खुशी के तथा महत्वपूर्ण अवसर पर वे सभी को मार्गदर्शन करें. आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी, उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी, उप मुख्यमंत्री श्री अजित पवार जी और केंद्रीय नागरिक उड्डयन के राज्य मंत्री मुरलीधर मोहोल जी और मंत्री चंद्रशेखर बवानकुले जी और मंच पर उपस्थित सभी सांसदगण, विधायकगण, वरिष्ठ नेतागण और केंद्र और राज्य सरकार के अधिकारीगण और अतिथिगण और अमरावती से आए मेरे भाइयों और बहनों, आप सबको मेरा हृदय से नमस्कार करता हूं. और मेरा केंद्रीय विमानन मंत्री बनने के बाद एक सबसे पहले आधिकारिक कार्यक्रम महाराष्ट्र में उसमें शामिल होने का एक अच्छा मौका मुझे मिला है और मुझे बहुत खुशी है. और महाराष्ट्र केवल मैं कहना चाहता हूं कि एक राज्य नहीं है पर एक विचार है, वीरता, प्रगति और आत्मसम्मान का प्रतीक है. यह भूमि संतों, विचारकों, योद्धाओं और जननायकों की जन्मस्थली भी रही है. महाराष्ट्र ने भारत को केवल सांस्कृतिक ही नहीं बल्कि सामाजिक और औद्योगिक दृष्टि से भी एक अच्छी दिशा दिया है. यहाँ की मिट्टी में मेहनत और समर्पण की महक है और यहाँ के लोग अपने कर्म और संकल्प से देश को आगे बढ़ाने का हौसला रखते हैं. अमरावती जैसे ऐतिहासिक शहर इस बात का साक्षी बनता है और यह प्रदेश हमेशा परिवर्तन और विकास की ओर आगे बढ़ता रहेगा. मुझे गर्व है और अत्यंत खुशी है
कि मुझे इस महान भूमि पर आने का यह अच्छा अवकाश मुझे आज मिला है। और जब महाराष्ट्र की बात करते हैं तो छत्रपति शिवाजी महाराज का नाम गर्व और श्रद्धा से भी हम सब लेते हैं। और शिवाजी महाराज ने केवल तलवार से ही नहीं बल्कि अपने विचारों से और नीति से भी भारत के भविष्य की नींव रखी है। उनकी धरती पर कदम रखकर मैं स्वयं को धन्य मानता हूं। उसके लिए ये अवसर मिला, उसके लिए भी मैं धन्य मानता हूं। आज विकट संकष्टी चतुर्थी के इस पवित्र दिन पर आप सभी के अमरावती में नए एयरपोर्ट के उद्घाटन के लिए दिल से बधाई देता हूं। यह एयरपोर्ट आपके प्रगति का नया रास्ता खोलने वाला है और गणेश बप्पा की कृपा से विदर्भ और महाराष्ट्र के लोगों के जीवन में ढेर सारी खुशियां लाने वाला है, ये मेरा पूरा विश्वास है। और मैं आंध्र प्रदेश से आता हूं, तेलुगु देशम पार्टी, और हमारे नेता चंद्रबाबू नायडू जी हैं। और मुझे लगता है कि आंध्र प्रदेश और महाराष्ट्र में बहुत ही गहरा संबंध है। वैसे तो भारत माँ के दोनों अद्भुत बेटे हैं, पर दूसरे विषय अगर थोड़ा गहराई से अगर देखें तो ये सिर्फ दिल का संबंध ही नहीं, आध्यात्मिक का भी एक संबंध है। आंध्र प्रदेश में तिरुपति बालाजी जो मंदिर है, महाराष्ट्र से काफी लोग उधर बालाजी के दर्शन के लिए आते हैं। और उसी तरह आंध्र प्रदेश से शिरडी में साईं बाबा के दर्शन के लिए बहुत सारे लोग इधर भी आते हैं। और उसी तरह देखें तो अभी भी स्वाति जी ने भी कहा कि वहां पे भी अमरावती है, यहाँ पे भी अमरावती है। हमारे यहाँ पे एक नया राजधानी हमारे चंद्रबाबू नायडू जी के नेतृत्व में विश्व में सबसे अच्छा कैपिटल के सपने से एक अच्छा अमरावती उधर भी बन रहा है। और तीसरी बात अगर मैं कहना चाहूं तो 2024 के चुनाव में 94% स्ट्राइक रेट के साथ वहां पे भी एनडीए सरकार को चुनाया और लोगों ने मजबूती के साथ आगे बढ़ाया। और उसी तरह महाराष्ट्र में भी 6 महीने बाद जो चुनाव हुआ 87% स्ट्राइक रेट के साथ यहाँ पे भी एक विकास की सरकार को महाराष्ट्र के लोगों ने आज चुनकर आगे बढ़ाया। और ये कैसे संभव हुआ? क्योंकि महाराष्ट्र के पास 3 मजबूत और दूरदर्शी नेता हैं, श्री देवेंद्र फडणवीस जी, श्री एकनाथ शिंदे जी और श्री अजित दादा पवार जी। जब ऐसे प्रेरणादायक नेता राज्य का नेतृत्व करेंगे तो इसका सबसे बड़ा लाभ जनता को मिलता है। और यह जनता की जीत है और यह जनता की विकास है। और यह संभव किया हमारे डबल इंजन सरकार ने, जिसमें प्रधानमंत्री जी श्री नरेंद्र मोदी जी ने मार्गदर्शन दिया है और जो मुझे और हमारे साथी मोहल जी जैसे युवा नेताओं को भी दिन भर प्रेरणा देती है। प्रधानमंत्री जी का विजन है कि हम आम आदमी को भी उड़ान भरने का सपना देखने की हिम्मत उन सबको दें। और उनकी दूरदर्शी योजना उड़ान, जो उड़े देश का आम नागरिक योजना है, और इस सपना को वो संभव भी करने का एक पूरा माहौल हमने बनाया। इसी विजन के तहत 150 करोड़ के वायबिलिटी गैप फंडिंग के साथ उड़ान स्कीम के तहत हमने अमरावती एयरपोर्ट शुरू कर रहे हैं। और उड़ान योजना के तहत आज अमरावती और मुंबई के बीच में भी पहली उड़ान आज शुरू करने का एक मौका भी मिला है। और मुझे जानकारी थी अमरावती के बारे में, काफी दिन से यहाँ के लोगों के दिल में ये सपना था कि यहाँ पे भी एक एयरपोर्ट बने, यहाँ से भी फ्लाइटें की आने जाना हो। और काफी दिनों से ये लगातार चलता जा रहा है और लोगों में भी विश्वास कम होता गया कि ये कभी बनेगा कि नहीं। पर ये मैं कहना चाहता हूं कि मोदी जी के नेतृत्व में चलने वाली सरकार है। मोदी जी है तो मुमकिन है, और आज उसी संकल्प के साथ आज मुमकिन करके दिखाया। आपके आंखों के सामने हमने अमरावती एयरपोर्ट बनाया और आने जाने के भी व्यवस्था हमने शुरू भी किया है। आज हमारे स्वागत राष्ट्र संत टुकड़ो जी महाराज जी की पुस्तक ग्राम गीता के साथ हुई है। और मुझे समझ है कि यह किताब हमें सिखाती है कि ईश्वर की सबसे बड़ी भक्ति है मानव सेवा। और उस मानव सेवा को संकल्प लेते हुए हमारी सरकार आगे बढ़ती जा रही है। और पिछले 10 साल में एनडीए सरकार की विकास नीति ने महाराष्ट्र में एविएशन का एक नई ऊंचाई तक हमने पहुंचाया है। मुंबई हो, पुणे हो, नागपुर जैसे बड़े बड़े शहरों को हब्स के विस्तार हुआ है। और वही 7,000 करोड़ से अधिक बजट से हमने कोल्हापुर, जलगांव, नासिक, गोंदिया और सिंधुदुर्ग जैसे रीजनल एयरपोर्ट्स को भी उड़ान योजना में शामिल करते हुए उनको भी आगे बढ़ाने का काम किया है। आरसीएस के तहत महाराष्ट्र ने अब 160 रूट्स आइडेंटिफाई किए और उसमें से 105 रूट्स को हमने शुरू भी कर दिए हैं।
मुंबई, पुणे, नागपुर और शिरडी हवाई अड्डों पर यात्रियों की अगर संख्या आप देखेंगे तो पिछले 5 साल में 40% बढ़ोतरी वो सब एयरपोर्ट्स में हमने देखने को मिला है। और मुंबई के छत्रपति शिवाजी महाराज इंटरनेशनल एयरपोर्ट भारत का प्रमुख हब बनने जा रहा है और मुंबई के लिए दूसरे एयरपोर्ट की लंबे समय से जो मांग थी, वो भी नवी मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट बहुत ही जल्द उसको भी हम शुरू करने वाले हैं, जिससे कनेक्टिविटी मुंबई के लिए जो है वो हम ज्यादा अच्छी तरह हम दे सकते हैं। अभी शिंदे जी ने भी समझाया कि वहां पे स्लॉट्स ना मिलने के कारण जो मुंबई का पीक टाइम पे सब लोग उधर जाना चाहते हैं, उसमें थोड़ी दिक्कत होती है। पर अभी अजितदा ने भी कहा, शिंदे जी ने भी कहा, उसको तुरंत हम करेंगे। जैसे जैसे हमारा नवी मुंबई भी शुरू हो जाएगा तो आपको सुबह ही यहाँ से मुंबई जाए और वहां पे सरकारी काम पूरा करके वापस अच्छी तरह यहाँ पे आ जाए, उसकी व्यवस्था करने के लिए टाइमिंग्स में भी अच्छी तरह हम बदलाव लेके आएंगे। और 2014 में भारत में जहां केवल 74 एयरपोर्ट्स थे, ये 2014 की बात है जब प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी ने अपनी प्रधानमंत्री की शुरुआत की थी, तब 74 एयरपोर्ट थे और आज 2025 तक अगर देखें तो 159 यानी एयरपोर्ट की संख्या डबल हो गई है। और एयरक्राफ्ट की फ्लीट अगर देखें 2014 में 400 के करीब थी और 800 के ज्यादा हो गई, यानी डबल हो गई है। और अगर पैसेंजर की कैपेसिटी देखें तो तब 100 मिलियन थी, अब 220 मिलियन से ज्यादा हो गई, यानी डबल हो गई है। और उसी तरह आज महाराष्ट्र भी आगे बढ़ रहा है डबल इंजन की सरकार में, इसे कोई रोक नहीं सकता। यहां महाराष्ट्र के लोगों की और भारत के लोगों की पूर्ण विश्वास है और सबका आशीर्वाद है, तो उसी तरह हम आगे बढ़ते जाएंगे। इंजन तो 2 है, डबल इंजन अभी चलाने वाले जैसे शिंदे जी कह रहे थे 3 है यहाँ पे, तो कोई थकने वाला नहीं है। ये यहाँ तो जैसे देश में आगे बढ़ेगा उससे सबसे तेजी से महाराष्ट्र में और आगे बढ़ेगा। यही योजना, यही संकल्प के साथ हम महाराष्ट्र के सरकार के साथ भी काम करके आगे बढ़ेंगे। और एक युवा नेता होने के रूप में मेरा मानना है कि एविएशन और एयरपोर्ट्स तक सीमित नहीं होना चाहिए। एयरपोर्ट्स के साथ हमें MROs और FTOs और ACM और बाकी सारे चीजें हैं, कार्गो जैसे अद्भुत चीजें हैं जिनको हमें एयरपोर्ट्स के साथ जोड़ना चाहिए। और यही एक विजन है हमारे नरेंद्र मोदी जी का कि एयरपोर्ट्स पे जितना हो सके वहां पे भी हम आगे जाकर काम भी बढ़ाते रहें। और मैं विशेष रूप से एयर इंडिया को भी बधाई देना चाहता हूं, धन्यवाद देना चाहता हूं, जिन्होंने ये आज FTO के भी उद्घाटन यहां से शुरू करने का एक कार्यक्रम वो कर रहे हैं, उसको 4-5 महीने में उसको वो पूरा करेंगे। आज अगर देखेंगे भारत के पास करीब 1700 प्लेन की ऑर्डर है, तो 1700 जैसे मैंने कहा 800 प्लेन अभी है, पर 1700 प्लेन अभी और आएंगे। और एक एक प्लेन चलाने के लिए करीब 15 से 20 पायलट एक प्लेन के लिए जरूरत होती है। तो 1700 प्लेन आएंगे तो हिसाब लगाइए कि कितने पायलट्स होने चाहिए। करीब 30,000 पायलट्स अभी आगे 10-15 साल में भारत को उत्पन्न करना होगा। तो FTOs की बहुत ज्यादा जरूरत है। और जिस तरह से अमरावती में FTO बन रहा है, ये देश में ही नहीं बल्कि पूरे साउथ एशिया में ही सबसे बड़ा FTO यहां पे बनने वाला है। और ये आसानी से यहां पे नहीं आया, ये एयर इंडिया वालों ने पूरा सर्वे किया भारत में जितने भी एयरपोर्ट्स हैं, जितने भी स्ट्रिप्स हैं, और उसमें से देखा कि सबसे बेस्ट जगह जो है FTO रखने का वो अमरावती है। इसलिए यहां पे आए और बहुत ही जल्द यहां पे FTO शुरू करने वाले हैं 34 ट्रेनिंग प्लेन्स के साथ। ये हमारे नौजवान जो है, जो सपना देखते हैं कि एक दिन हम भी उड़ान में बैठे, एक दिन हम भी कॉकपिट में बैठे और चलाएं, तो उन सबको वो सपना साकार करने के लिए FTO बहुत ही काम आने वाला है। और अलायंस एयर को भी बधाई देता हूं, जिन्होंने रीजनल कनेक्टिविटी को बढ़ावा देने के लिए एक अहम भूमिका आज उन्होंने निभाई और अमरावती एयरपोर्ट को मुंबई से भी आज कनेक्ट किया। और मैं विशेष तौर पर यह कहना चाहूंगा कि अमरावती एयरपोर्ट में सोशल ऑब्जेक्टिव्स को भी खूबसूरती से जोड़ा है। प्रधानमंत्री जी का वोकल फॉर लोकल कैंपेन और एविएशन के महिलाओं के लिए इंक्लूसिव बनाने के लिए एक मिशन के साथ हमने काम किया। और लोकल प्रोडक्ट्स, ट्रेडिशनल मेडिसिन को प्रोड्यूस करने वाले SHGs को प्रोत्साहित कर कर यहाँ पे आउटलेट रखने का काम भी यहाँ एयरपोर्ट में हम कर रहे हैं, जिसको उनके लिए एक बहुत प्रेरणा मिलेगी आगे जाते हुए। और ये सभी प्रयासों के द्वारा हमने केवल कनेक्टिविटी को बेहतर बनाने के लिए ही नहीं, बल्कि महाराष्ट्र की इकोनॉमिक एक्टिविटी और जॉब क्रिएशन को भी बढ़ावा देने के लिए एविएशन की तरफ से हम काम कर रहे हैं। ये सारी उपलब्धियां NDA सरकार के दूरदर्शी नेतृत्व
खासकर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की प्रेरणा और मार्गदर्शन से ही संभव हो रहा है। और उनकी सोच ने महाराष्ट्र के एविएशन सेक्टर को नई ऊंचाई तक पहुंचाने का काम भी किया है। अपने मॉडर्न एमिनिटीज, आपने डिजाइन भी देखा, बहुत ही एफिशिएंट डिजाइन और सस्टेनेबल ऑपरेशंस के साथ अमरावती में एयरपोर्ट का बढ़ोतरी हो या टूरिज्म हो या ट्रेनिंग हो या ट्रेड हो, ये सब में एक महत्वपूर्ण केंद्र अमरावती एयरपोर्ट को बनाने के लिए हम एक विजन के साथ आगे बढ़ रहे हैं। और कोलैबोरेटिव मिनिस्ट्री ऑफ सिविल एविएशन, MADC, राज्य सरकार, केंद्र सरकार और सारे एविएशन के स्टेक होल्डर्स सभी को मिलकर एक प्लेटफॉर्म पर लाकर एविएशन को आगे बढ़ाने का भी काम हम लोग कर रहे हैं। और यहाँ पे अमरावती एयरपोर्ट को अगर देखेंगे तो जीरो कार्बन फुटप्रिंट की पहल यहाँ से हम आगे बढ़ा रहे हैं और नेशनल ग्रीन बिल्डिंग गाइडलाइंस के पालन करते हुए एनवायरनमेंट के प्रति रिस्पॉन्सिबिलिटी के साथ विकसित करने का काम यहाँ अमरावती एयरपोर्ट में हमने किया। वाटर रिचार्जिंग का हमने व्यवस्था रखी, नेचुरल लाइटिंग का हमने इस्तेमाल किया, सोलर एनर्जी का भी यूटिलाइजेशन अच्छी तरह हमने यहाँ किया। तो ये नया एयरपोर्ट विदर्भ को और आगे ले जाएगा इस प्रांत को, और महाराष्ट्र में एविएशन की तरक्की में भी बड़ा योगदान इस एयरपोर्ट से हमें मिलने वाला है। आज के इस खास मौके पर मैं सबको फिर से अपनी शुभकामनाएं देता हूं और मैं एश्योर करता हूं कि मैं केंद्र मंत्री होने के नाते, और ये मोहल जी हमारे भाई है, हमारे राज्य मंत्री, वो तो इधर से ही आते हैं, तो महाराष्ट्र से हम दोनों मिलकर पूरी सहायता महाराष्ट्र को एक्सटेंड करेंगे केंद्र सरकार के तहत, क्योंकि अभी बहुत सारे एयरपोर्ट्स और यहाँ पे बनाने हैं और अभी जो एग्जिस्टिंग एयरपोर्ट्स है उसका भी हमें विस्तार करना है। तो महाराष्ट्र जैसे एक आगे बढ़ते हुए राज्य को एविएशन जितना अच्छी तरह हम यहाँ पे प्लेटफॉर्म बनाएंगे तो ग्रोथ में भी वो देखने को हमें मिलेगा। तो हम पूरी तरह से उनके लिए सहायता आगे बढ़ाएंगे। और उसके साथ साथ खत्म करने से पहले मैं दो विषय मराठी में भी बोलना चाहता हूँ, कुछ अगर गलतियां होंगी तो मुझे माफ कर देना। तो नागपूर नंतर विदर्भातील दुसऱ्या मोठ्या शहर असलेल्या अमरावती मध्ये एअरपोर्ट सुरू होता है ही खूप आनंदाची बाब आहे। नागपूर मध्ये मिहान, अमरावती मध्ये एअरपोर्ट आणि FTO या विकास मूल्य देशाच्या एव्हिएशन मॅपवर विदर्भ प्रामुख्याने तालक होत आहे यात मला कसलीच शंका नाही। थैंक यू वेरी मच। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। उपस्थित सभी को संबोधित करते हुए आपने अपने बहुमूल्य विचारों की सौगात हमें दी, धन्यवाद। मंडळी, विकसित महाराष्ट्राच्या अनुषंगाने सर्वसामान्य लोकांच्या जीवनात आमूलाग्र बदलांचा नवनिर्माण करणारे समाज समर्पित मनोवृत्तीचे मेरुमणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावं अशी सादर विनंती। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या या अतिशय महत्त्वाच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये अमरावतीमध्ये या उडान सुरू करण्याकरता आपल्यामध्ये उपस्थित झालेले भारत सरकारचे यंग, डायनामिक आणि हँडसम मंत्री श्री राम मोहन नायडूजी, आणि तसे सहकारी पण आम्ही त्यांना दिले आहेत, यंग, डायनामिक अँड डॅशिंग असे आमचे मुरलीधर मोहोळजी, आपले महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, माननीय अजितदादा पवारजी, चंद्रशेखर बावनकुळेजी, गिरीश महाजनजी, आकाश फुंडकरजी, अनिल बोंडेजी, बलवंत वानखेडेजी, अमर काळेजी, संजय खुडकेजी, रवी राणाजी, सुलभाताई खोडके, संजयजी कुटे, प्रतापजी अडसळ, केवलरामजी काळे, राजेशजी वानखेडे, सईताई डहाके, अमोलजी मिटकरी, प्रवीणजी तायडे, श्यामजी खोडे, उमेशजी आवलकर, गजाननजी लवटे, नवनीतताई राणा, रणजितजी पाटील, प्रवीण पोटे पाटील, आनंदराव अडसूळ, संजय सेठीजी, श्री सुनील भास्कर, श्री अमित कुमार, श्रीमती श्वेता सिंघल, श्री सौरभ कटियार, आणि ज्यांनी या विमानतळाकरता खूप श्रम घेतले, लक्ष घातलं, सातत्याने प्रयत्न केला, त्या MADCच्या VCMD श्रीमती स्वाती पांडे, या ठिकाणी उपस्थित पद्मभूषण शंकर पापडकरजी, शंकर बाबा,
समोर उपस्थित असलेले सर्व अमरावतीतील मान्यवर आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय आनंद आहे की आई एकविरा अंबाबाईच्या या नगरीमध्ये आपल्या नवीन एअरपोर्टवर उडानच्या अंतर्गत पहिलं विमान घेऊन या ठिकाणी येण्याची संधी आम्हाला मिळाली. या निमित्ताने खरं म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत गाडगेबाबा, त्याचप्रमाणे प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज, त्याचप्रमाणे चक्रधर स्वामी आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती करून आपल्याला शिक्षणाचा परिचय करून दिला, ते भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख या सर्वांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. आपण असं ऐकलंय की रुक्मिणीचं हरण करताना या अमरावतीमध्येच श्रीकृष्णाने वायुवेगाने ते हरण केलं होतं. आता तो वायुवेग तर आपल्याला पाहायला मिळता नाही, पण अमरावतीमध्ये वायुयानाने तर आता येता येईल आणि अमरावतीहून वायुयानाने जाता येईल. ही व्यवस्था मात्र माननीय मोदीजींच्या सरकारने या ठिकाणी केली. याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आत्ताच आपल्या मंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितलं की डबल इंजिनचं सरकार असलं म्हणजे काय होतं. इथे यहाँ पर नायडू जी केवल डबल इंजन की सरकार नहीं, हमारी डबल इंजन विद डबल बूस्टर सरकार है. 2 इंजन भी और 2 बूस्टर भी साथ में है, इसलिए बहुत तेजी से हमारी सरकार चलती है और हम तीनों मिलकर इस महाराष्ट्र को आगे ले जाने का प्रयास कर रहे हैं, महाराष्ट्र को विकसित महाराष्ट्र में परिवर्तित करने का प्रयास कर रहे हैं. और एक चीज मैं आपको बताना चाहता हूं कि ये जो अमरावती शहर है इसका मेरे ऊपर कर्जा है, क्योंकि मेरी माँ यहाँ से आती है और मैं हमेशा कर्जे में ही रहना चाहता हूँ. इसलिए अमरावती के साथ मेरा एक अलग नाता है आणि म्हणूनच अमरावतीमध्ये काही चांगलं झालं की सर्वाधिक आनंद माझ्या आईला होत असतो आणि म्हणून तिला आनंद देणं हे देखील माझ्या आनंदाकरता एक अत्यंत महत्त्वाचं कारण असतं. मला असं वाटतं की आज या एअरपोर्टचं काम आपण पूर्ण केलं. आपल्याला कल्पना आहे की 2019ला आपण काम सुरू केलं होतं माननीय मोदीजींच्या सरकारमध्ये. त्यावेळी आपण प्रयत्न करून महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने याचं काम आपण हातामध्ये घेतलं. पहिल्यांदा धावपट्टीचं विस्तारीकरण आपण सुरू केलं. आमच्या नवनीतताई राणा देखील त्यावेळेस आमच्या सोबत होत्या आणि त्यानंतर काही कारणाने ते काम बंद पडलं होतं, पण पुन्हा त्यातलं जे केंद्र सरकारशी संबंधित काम होतं ते तर सुरू होतं, पण राज्य सरकारचं जे काम होतं ते कुठेतरी संथ गतीने चाललं होतं. पुन्हा एकदा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात सरकार आल्याबरोबर त्याच्यामध्ये आम्ही लक्ष घातलं आणि अत्यंत वेगानं हे सगळं काम आम्ही पूर्ण करून घेतलं. आणि आज मला अतिशय आनंद आहे की केवळ आपला एअरपोर्टच या ठिकाणी तयार नाही, तर त्या एअरपोर्टवर उडान या स्कीमच्या अंतर्गत केंद्र सरकारने आपलं पहिलं विमान या ठिकाणी दिलं आणि या पहिल्या विमानात बसून या ठिकाणी आम्हाला येता आलं. मी त्याबद्दल माननीय मोदीजींचे आणि केंद्रीय मंत्र्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो. यासोबत दुसरं महत्वाचं काय आहे तर या ठिकाणी जी पायलट ट्रेनिंग स्कूल सुरू होणार आहे ही याकरता महत्वाची आहे की या एका पायलट ट्रेनिंग स्कूलमुळे आपलं अमरावती हे जगाच्या नकाशावर येत आहे. कारण साऊथ ईस्ट एशिया मधली सगळ्यात मोठी पायलट ट्रेनिंग स्कूल ही अमरावतीमध्ये सुरू होते आहे आणि जवळपास दरवर्षी 180 पायलट हे अमरावतीमध्ये या ठिकाणी तयार होतील. जवळपास 34 विमानं या ठिकाणी पार्क असतील, जी विमानं या ठिकाणी ट्रेनिंग देतील आणि यातनं केवळ पायलट तयार होतील इतक्यापुरते मर्यादित नाही आहे. अशा प्रकारची पायलट ट्रेनिंग स्कूल आल्यामुळे मोठ्या प्रमाणात इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी सुरू होते, अर्थव्यवस्थेला चालना मिळते. वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचे इनडायरेक्ट बेनिफिट्स हे जॉब क्रिएशन मध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतात. आणि म्हणून मला असं वाटतं की मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये आपल्याला मिळालेली एक खूप मोठी भेट आहे की आता अमरावती हे केवळ एक विमानतळ म्हणून या ठिकाणी ओळखलं जाणार नाही, तर जगाच्या पाठीवर साऊथ ईस्ट एशिया मधली सगळ्यात मोठी पायलट ट्रेनिंग स्कूल कुठे आहे तर ती आपल्या अमरावतीमध्ये आहे. अशा प्रकारे अमरावतीला एक नवीन ओळख या माध्यमातून मिळते.
आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळात आपलं सरकार असताना आपण अमरावतीमध्ये टेक्सटाईलचं सेंटर सुरू केलं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात एक टेक्सटाईल हब आपण पॉप्युलेट केलं. आज आपल्याला कल्पना आहे की ज्या MIDC मध्ये इंडिया बुल्सच्या व्यतिरिक्त काही दिसत नव्हतं, त्या MIDC मध्ये जवळजवळ सगळे प्लॉट संपले. तिथे मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री सुरू झाली. अजून नवीन प्लॉट्स आपल्याला आता त्या ठिकाणी एक्वायर करावे लागले. आणि त्याच वेळी आपण प्रपोजल पाठवलं होतं माननीय मोदीजींकडे की मोदीजींनी देशामध्ये 7 टेक्सटाईल पार्क हे तयार करायचं ठरवलं होतं. त्यातला एक पार्क आमच्या अमरावतीला द्यावा आणि मोदीजींनी ते मान्य केलं आणि PM मित्राचा टेक्सटाईल पार्क आपल्या इथे आता सुरू झालेला आहे. त्याचे इन्फ्रास्ट्रक्चर आपण सुरू करतोय आणि मोठ्या प्रमाणात 2 लाख लोकांना रोजगार देईल अशा प्रकारचा टेक्सटाईल पार्क आपल्या अमरावतीमध्ये होतोय. आणि कापसापासून कापडापर्यंत आणि कापडापासून फॅशन पर्यंत सगळ्या प्रकारचं इंटिग्रेशन या टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे आपला जो कापूस उत्पादक शेतकरी आहे त्याला देखील मोठ्या प्रमाणात फायदा या टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून या ठिकाणी होताना दिसणार आहे. यासोबत आपल्याला कल्पना आहे, शिंदे साहेबांनी उल्लेख केला समृद्धी महामार्गाचा. समृद्धी महामार्गामुळे एकीकडे आपण मुंबईशी जोडलं गेलो, JNPT पोर्टशी जोडलं गेलो आणि आता महाराष्ट्रामध्ये एक नवीन पोर्ट तयार होतोय, वाढवण पोर्ट, जो देशातला सगळ्यात मोठा आणि जगातल्या पहिल्या 10 मधला पोर्ट असेल. या वाढवण पोर्टलाही समृद्धी महामार्गापासून आपण एक जोड देतोय. त्यामुळे आपला विदर्भ हा एकीकडे JNPT पोर्टशी जोडला जाईल, दुसरीकडे समृद्धी महामार्गामुळे तो वाढवण पोर्टशी देखील जोडला जाईल आणि पोर्ट लेड इंडस्ट्री जी आहे ही मोठ्या प्रमाणात आपल्या विदर्भात आपल्याला सुरू करता येईल. मला सांगताना आनंद वाटतो की नुकतेच डाव्होसमध्ये जे आपण वेगवेगळे करार केले, जवळपास 16 लाख कोटीचे करार, त्यातले 7 लाख कोटीचे करार हे विदर्भामध्ये आहेत. वेगवेगळ्या विदर्भाच्या भागामध्ये त्या ठिकाणी उद्योग आणण्याकरता आपण हे करार केलेले आहेत आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये हे चित्र आपल्याला बदललेलं पाहायला मिळेल. यासोबत आपल्याला कल्पना आहे की वैनगंगा नळगंगा हा नदी जोडचा प्रकल्प आपण हातामध्ये घेतला आहे, जो विशेषतः संपूर्ण पश्चिम विदर्भाचे 5ही जिल्हे आणि पूर्व विदर्भाचे 2 जिल्हे अशा 7 जिल्ह्यांचा चेहरा मोहरा बदलणारा आहे. 10 लाख एकर जमीन ही पाण्याखाली येणार आहे आणि आता याचं सगळं जे काही बाबी आहेत त्या अंतिम चरणामध्ये आहेत. आमचा प्रयत्न आहे की या वर्षीच याचं काम आपल्याला सुरू करायचं आहे. आपले मंत्री गिरीश महाजनजी यांना आता ही जबाबदारी मिळालेली आहे आणि कुठल्याही परिस्थितीत हे काम आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि हे काम झाल्यानंतर आपला जो विदर्भ आहे हा कायमचा दुष्काळ मुक्त असेल आणि कोरडवाहू शेती हा विषयच विदर्भातला संपेल आणि संपूर्ण विदर्भ बागायती होईल आणि आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुष्काळातून मुक्ती मिळेल, चांगल्या प्रकारे शेती करता येईल अशा प्रकारचा एक अतिशय पथदर्शी प्रकल्प आपण हातामध्ये घेतलाय. आपल्याला माहिती आहे की दुसरीकडे नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्प आपण घेतला. पहिल्या टप्प्यातली गावं आपण केली. आता दुसऱ्या टप्प्यात 6000 कोटी रुपयाचा प्रकल्प आपण सुरू केलाय. विशेषतः अमरावती विभागामध्ये सर्वात जास्त या प्रकल्पाचा फायदा झालाय आणि प्रत्येक गावामध्ये सॅच्युरेशन पद्धतीनं सगळ्या योजना न्यायच्या आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करायचं अशा प्रकारचं काम हे नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्पाच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात आपण करतोय. मला या निमित्ताने हेच सांगायचं आहे की विशेषतः अमरावती विभाग जो आहे हा महाराष्ट्र सरकारच्या पूर्णपणे त्या ठिकाणी अजेंड्यावर आहे. आम्ही आता अकोल्याचं विमानतळ त्याचं देखील विस्तारीकरण करणार आहोत. यवतमाळचं जे विमानतळ आहे ते विमानतळ आता आम्ही अनिल अंबानींच्या रिलायन्स कंपनीकडनं परत घेतलेलं आहे. तेही MIDC ला दिलेलं आहे. पुढच्या काळात त्याचंही विस्तारीकरण आम्ही करणार आहोत. विमानतळ हे केवळ कुठल्या तरी श्रीमंतांकरता करण्यात आलेली बाब असं आता राहिलेलं नाही, तर उद्योजक विमानतळ कुठे पाहतात, ज्या ठिकाणी विमानतळ असेल तिथे उद्योग जातो. त्यामुळे आता उद्योग जर हवे असतील तर विमानतळ आणि विमानाची कनेक्टिव्हिटी ही अत्यंत महत्वाची आहे आणि ती कनेक्टिव्हिटी या विभागामध्ये तयार करण्याचं काम आपण करतोय. आपल्याला कल्पना आहे अमरावतीला मेडिकल कॉलेजचं काम आपण सुरू केलं आणि त्याचसोबत आता येत्या काळामध्ये अमरावतीकरांची इच्छा आहे की या ठिकाणी IT पार्कची निर्मिती झाली पाहिजे. निश्चितपणे तोही विषय आपण हातामध्ये घेतो आणि अमरावतीला एक चांगला IT पार्क
या ठिकाणी कसा तयार करता येईल आणि त्या ठिकाणी आपल्याला IT इंडस्ट्री कशी आणता येईल हाही पुढच्या काळामध्ये आपला प्रयत्न असेल. मी या निमित्ताने आपल्या सर्वांना एवढंच सांगू इच्छितो की आज ही सुरुवात झालेली आहे. हे विमानतळ आता या ठिकाणी एक फ्लाईट सुरू झाली आहे, पण या विमानतळाला विस्तारित करण्याचा आमचा प्लॅन आहे. कारण आपल्याला हे विमानतळ पूर्णपणे उपयोगी आणायचं असेल तर आपल्याला याची धावपट्टी ही 3000 मीटरची धावपट्टी करावी लागेल. पहिल्या टप्प्यामध्ये ही धावपट्टी 2400ची होऊ शकते. थोडे काही ऍक्विजिशन आपल्याला अजून करावे लागतील, काही रस्ते आपल्याला बदलावे लागतील. ते जर आपण केलं तर आपण 3000 मीटर पर्यंत ही धावपट्टी नेऊ शकतो. त्यामुळे आता या ठिकाणी स्वाती पांडे मॅडम, तुम्हाला मी दुसरी नवीन जबाबदारी देतो की आपल्याला ही धावपट्टी 3000 मीटरची करण्याच्या दृष्टीनं पुढचं काम हातामध्ये घ्यायचं आहे, जेणेकरून अमरावतीचं विमानतळ हे फुल फ्लेज विमानतळ, कुठलंही विमान या ठिकाणी उतरू शकेल अशा प्रकारचं विमानतळ आपल्याला भविष्यामध्ये परिवर्तित करायचं आहे, जेणेकरून विदर्भातलं हे दुसरं सेंटर असं तयार होईल की ज्या माध्यमातून अतिशय चांगलं काम आपण या ठिकाणी करू शकू. आज गडचिरोलीचं विमानतळ आपण तयार करतोय, संभाजीनगरच्या विमानतळाचं विस्तारीकरण करतोय, पुण्याला एक नवीन विमानतळ आपण करतोय, वाढवण बंदराच्या बाजूला एक नवीन विमानतळ आपण करतोय, वेगवेगळ्या विमानतळाचं विस्तारीकरण या ठिकाणी आपण करतोय. या माध्यमातून एक मोठी कनेक्टिव्हिटी आपण करतोय. मला अतिशय आनंद आहे की या सगळ्या प्रयत्नांमध्ये मोदीजींचं सरकार आणि केंद्रातले आपले दोन्ही मंत्री नायडूजी आणि आपले स्वतःचे मुरली अण्णा मोहोळजी यांचं खूप आपल्याला सहकार्य आहे, त्यांची खूप मदत आहे. त्यामुळे आपल्याला निश्चितपणे पुढच्या काळामध्ये हे सगळं काम पुढे नेता येईल. मी आजच्या प्रसंगी अधिक बोलणार नाही, एवढंच आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की विकासाचा जो आमचा वेग आहे, जसं मगाशी आमच्या शिंदे साहेबांनी सांगितलं की पाहिला तिकडे असो का तिकडे असो, इंजिन तेच आहे आणि ते विकासाचं इंजिन, वेगानं धावणारा इंजिन आहे. त्यामुळे महाराष्ट्र आता थांबणार नाहीये, तो पुढेच जाणार आहे आणि त्या पुढे जात असलेल्या महाराष्ट्रामध्ये विदर्भाला अत्यंत वेगाने पुढे न्यायचं आहे, अमरावती विभागाला अत्यंत वेगाने पुढे न्यायचं आहे. अशा प्रकारचा प्रयत्न आपला आहे. त्या प्रयत्नांमध्ये आपलाही आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्यावा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या अत्यंत आनंदाच्या आणि तितक्याच महत्वाच्या प्रसंगी आपण सर्वांना संबोधित करत बहुमोल विचार मांडले. धन्यवाद. मंडळी 2 मिनिटं बसून राहा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात अथक परिश्रम घेत अत्यंत जलद गतीने अमरावती विमानतळाचा विकास आणि संलग्न कार्य सचोटीने पूर्णत्वास नेणाऱ्या MADCच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्रीमती स्वाती पांडे मॅडम यांच्या परिपूर्ण योगदानाचा गौरव करण्यासाठी त्यांना प्रशंसापत्र देऊन त्यांना सन्मानित करण्याची विनंती मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना करते. कार्यक्रमाच्या समापनाकडे आपण आलेलो आहोत.